नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन व्हिडिओजमध्ये आपण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 कंप्लीट केलेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B कसा सॉल्व करायचा हे पाहूयात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3A हा जो क्वेश्चन असतो हा टेक्स्ट बुक मधील तुमचे एक पोएम असते आणि यामध्ये A1 हा जो क्वेश्चन असतो हा एकदम सिंपल क्वेश्चन असतो। तर A2 हा क्वेश्चन आहे, याच्या बाबतीत थोडासा विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं असतं। आणि A3 चा जो क्वेश्चन आहे यामध्ये A3 मध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच, रायमिंग वर्ड्स किंवा एखादी रायमिंग स्कीम विचारलेली असू शकते। यापैकी कोणताही क्वेश्चन 3A मध्ये असू शकतो। आता पहा आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण हे क्वेश्चन सॉल्व करूया। तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो काय करायचे, सुरुवातीला अगोदर सर्व क्वेश्चन्स वाचून घ्यायचे त्या पोएमवरचे। तर पहा या ठिकाणी दिले क्वेश्चन 3A, राइट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स। द चाइल्ड वॉन्ट्स टू शो द सीड्स ऑफ मूनलाइट बिहाइंड हिज हाउस। द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क। व्हेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप। द रूट फ्रॉम सिटी टू विलेज इज फुल ऑफ लाईट। त्यानंतर A2 जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आहे कंप्लीट द वेब डायग्राम। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेब डायग्राम असू शकतो, टेबल असू शकतो किंवा सेंटेन्सेस पूर्ण करण्यासाठी विचारलेले असू शकतात। आणि त्यानंतर आहे नेम द फिगर ऑफ स्पीच। तर या ठिकाणी कधी कधी रायमिंग स्कीम विचारली जाते, कधी रायमिंग वर्ड विचारले जातात, तर कधी फिगर ऑफ स्पीच विचारलं जातं। आता पहा हे क्वेश्चन्स वाचल्यानंतर आता याची मार्किंग स्कीम कशी आहे, तर A1 जी ॲक्टिव्हिटी आहे यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क्स आहेत। त्यानंतर A2 यासाठी 2 मार्क्स आहेत आणि A3 साठी 1 मार्क आहे, म्हणजे ही पोएम आहे तुमच्यासाठी 5 मार्कला। चला तर आपण सॉल्व करूया। अगोदर पोएम रीड करून घेऊया। ओ मून गिव मी मूनलाइट। हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे। बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल। टोपलीवर किंवा 2 टोपली विथ सीड्स ऑफ मूनलाइट। कशाचं बीज पाहिजे, तर चांदण्यांचं। फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ। पाथ म्हणजे रस्ता, सिटीपासून गावापर्यंत रस्त्यांच्या बाजूनं। आय वॉन्ट टू सो म्हणजे मी पेरू इच्छितो। मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट म्हणजे मला चांदणं पेरायचं आहे। द होल विलेज गोज टू द सिटी सर्व गाव शहरामध्ये जातं। डेली टू वर्क कामासाठी। इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक आणि त्यांना वापस यायला अंधार झालेला असतो। ॲज माय विलेज इज क्वाईट फार कारण माझं गाव शहरापासून भरपूर दूर आहे। द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स। रूट म्हणजे रस्ता, तो पूर्ण खडतर रस्ता आहे, त्याच्यामध्ये साप विंचू वगैरे भरपूर असतात। नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज। फ्लाय म्हणजे ये जा करणे, बस किंवा गाडी काहीच ये जा करत नाही। वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप। जेव्हा माझे वडील येतात तेव्हा मी झोपलेला असतो। अशा पद्धतीची ही पोएम आहे। तर ह्या पोएमनुसार आपल्याला हे सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। आता पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी ट्रू और फॉल्सचा। द चाइल्ड वॉन्ट्स टू शो द सीड्स ऑफ मूनलाइट बिहाइंड हिज हाऊस। तर आता आपण वाचलेलंच आहे। तर ऑन द साइड्स ऑफ पाथ आहे म्हणजे विथ सीड्स ऑफ मूनलाइट्स फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट। तर काय करायचं, रस्त्याच्या बाजूनं त्याला हे चांदणं पेरायचं आहे। म्हणजेच बिहाइंड हिज हाऊस आहे का, नाही आहे, म्हणजे पहिलं काय आहे, फॉल्स आहे। द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क। पूर्ण गाव कामासाठी शहराला जातं, तर बरोबर आहे। इथं काय म्हटलंय, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट। द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क म्हणून हे ट्रू आहे। त्यानंतर वेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप। वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, तर हे पण ट्रू आहे। द रूट फ्रॉम सिटी टू विलेज इज फुल ऑफ लाईट। लाईट आहे का, नाही आहे, तर होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क। इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक। बरोबर आहे, डार्क म्हणजे अंधार पडतो।
फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ path I want to show many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. म्हणजे सायंकाळ झाली की तिथं पूर्ण अंधार असतो, म्हणजे लाईट असते का? नाहीये. म्हणून ह्याचा आन्सर सुद्धा काय येईल? फॉल्स येईल. द चाइल्ड विशेस टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिकॉज. त्याला चांदणं का पेरायचं आहे किंवा चांदण्याचं बीज का पेरायचं आहे? तर पहा, त्याचे दोन कारण आहेत. काय आहे पहिला? तर जो गावचा रस्ता आहे शहरापासून गावापर्यंतचा, त्याच्यामध्ये स्नेक्स आहेत, स्कॉर्पियन्स आहेत, सायंकाळी अंधार असतो, प्रकाश नसतो. दुसरं आहे, ज्यावेळेस वडील वापस येतात त्यावेळेस कवी जो आहे तो झोपलेला असतो, म्हणजे त्याला वडिलांसोबत वेळ घालवता येत नाही, वडिलांकडून स्टोरीज ऐकता येत नाहीत, काहीच करता येत नाही. तर या ठिकाणी अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. मग आपण लिहू शकतो द वे म्हणजे मार्ग. द वे सिटी टू विलेज म्हणजे शहरापासून ते गावापर्यंतचा मार्ग. इज डार्क अंधकारलेला असतो. अँड फुल ऑफ म्हणजे पूर्ण भरलेला असतो. कशाने? स्नेक्स साप अँड स्कॉर्पियन्स विंचू यांनी हा पूर्ण मार्ग भरलेला असतो है ना. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर त्या मार्गावर काय असतात? अंधार असतो, स्नेक्स असतात आणि स्कॉर्पियन्स विंचू असतात. म्हणून त्याला काय करायचे? प्रकाशित करायचे. त्या ठिकाणी त्याला चांदणं पेरायचं आहे. दुसरं काय कारण आहे? हिज फादर रिटर्न्स लेट म्हणजे त्याचे वडील उशिरा येतात. कुठून? तर कामावरून. फ्रॉम वर्क. अँड पोएट म्हणजे जिथं चाइल्ड आहे, चाइल्ड इज अस्लीप त्यावेळेस चाइल्ड हे झोपलेलं असतं. मग काय होतं? ही मिसेस स्पेंडिंग म्हणजे घालवणे टाइम विथ हिज फादर. हिज फादर रिटर्न्स लेट फ्रॉम वर्क त्याचे वडील जे आहेत ते कामावरून उशिरा येतात. अँड चाइल्ड इज अस्लीप तेव्हा मूल जे ते झोपलेलं असतं. ही मिसेस स्पेंडिंग टाइम विथ हिज फादर तर त्याला काय करायचं असतं? वडिलांसोबत वेळ घालवायचा असतोय. परंतु असं कधी होत नाही, कारण जेव्हा वडील त्याचे येतात कवीचे किंवा त्या मुलाचे त्यावेळेस हा झोपलेला असतो. म्हणून त्याला वडिलांसोबत जो वेळ घालवायचा असतो तो खूप मिस करतो, कारण तसा वेळ त्याला घालवता येत नाही आहे. नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन ओ मून गिव्ह मी मूनलाईट. पहा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगळे शब्द आहेत. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगळे शब्द आहेत, पण पहिल्या अक्षराचा साऊंड जर एकसारखा आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी अलिट्रेशन हा अलंकार असतो. जसं की मूनचं म साऊंड आहे, मीचा म साऊंड आहे आणि मूनलाईटचा म साऊंड आहे. मग असं जर असेल तर तो अलंकार असतो अलिट्रेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने यासाठी 1 मार्क, यासाठी 2 मार्क आणि यासाठी 2 मार्क अशा पद्धतीने तुम्ही हे 5 मार्क्स इझिली मिळवू शकता. चला आता क्वेश्चन 3B सॉल्व करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3B जो असतो तो असतो अप्रिशिएशन ऑफ द पोयम. आता हा 5 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये टायटलसाठी अर्धा मार्क असतो, नेम ऑफ द पोएटसाठी अर्धा मार्क असतो, राईम स्कीमसाठी 1 मार्क, फिगर ऑफ स्पीचसाठी 1 मार्क, थीम सेंट्रल आयडिया 2 किंवा 3 लाईनमध्ये लिहायचं असतं, आपण 4 लाईनपर्यंत लिहायचं, तर यासाठी 2 मार्क, 2, 3, 4 आणि हे अर्धा आणि अर्धा 1 5 मार्क. अशा पद्धतीनं हा 5 मार्कसाठी तुम्हाला क्वेश्चन असतो. तर विद्यार्थी मित्रांनो,
हा क्वेश्चन सॉल्व करत असताना सुरुवातीला पोएम व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि नंतर अप्रिशिएशन लिहायला सुरुवात करायची. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड अप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो. हुज वुड्स दिस आर आय थिंक आय नो. वुड्स म्हणजे इथं जंगल आहे, मला माहीत आहे हे जंगल कोणाचं आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो. जो मालक आहे तो गावामध्ये राहतो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. आता मी इथं थांबलो आहे, ह्या जंगलामध्ये थांबलो आहे, तो मला पाहू शकत नाही आहे किंवा तो मला पाहणार नाही आहे. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. स्नो म्हणजे बर्फ. आता त्याच्या जंगलामध्ये बर्फ पडतोय. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वायर. क्वायर म्हणजे विचित्र वाटणे. तर माझा घोडा जो आहे तो विचार करत असेल की मी इथं का थांबलो आहे, त्याला विचित्र वाटत असेल. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रॉझन लेक. तर या ठिकाणी आसपास शेतमाळा नाही आहे, घोड्याला जंगलात जिथं झील आहे असंही काही नाही आहे. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. डार्केस्ट इव्हिनिंग म्हणजे सगळ्यात अंधकारलेली रात्र जी असते, सायंकाळ असते, तो दिवस असतो 21-22 डिसेंबरचा, छोटा दिवस असतो सगळ्यात. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक. तर तो घोडा काय करतो, त्याच्या गळ्यातील ज्या घंटा आहेत तो वाजवतो. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. जेणेकरून लेखकाला लक्षात यावं की काय चूक तर केली नाही ना, आपण विनाकारण तर थांबलो नाहीत ना. द ओनली ऑदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डाउनी फ्लेक. आणि दुसरा आहे वारा वाहण्याचा आवाज, ज्याला आपण स्वीप म्हणतो. आणि त्याचबरोबर डाउनी फ्लेक, त्या ठिकाणी बारीक बारीक बर्फ पडत आहे. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. आता हे जंगल जे आहे खूप सुंदर आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी अंधकार आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. पण मला काय करायचं आहे, मला माझे प्रॉमिसेस जे आहेत ते पाळायचे आहेत. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मला अनेक मील चालायचे आहे. आय स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी, म्हणजेच मृत्यूपूर्वी. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप म्हणजे मला काय करायचं आहे, मला खूप दूरवरचा प्रवास करायचा आहे, मला माझ्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे आणि माझे प्रॉमिसेस जे आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. अशी ही पोएम आहे. चला तर अप्रिशिएशनला आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा लिहायचं असतं टायटल आणि हे मुद्दे इथं दिलेले असतात. द टायटल ऑफ द पोएम इज काय आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. त्यानंतर नेम ऑफ द पोएट. नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट. त्यानंतर राईम स्कीम. राईम स्कीम कशी काढायची असते तर इथं नो आहे, शेवटचे शब्द पाहिजे. नो याला आपण ए लिहू. नो आणि दो हे मग जुळतात का, जुळतात. तर ह्याला ए दिलंय म्हणून ह्याला सुद्धा ए लिहूया. नो दो हिअर जुळतंय का, नाही आहे, मग इथं काय येईल बी. नो दो आणि स्नो हे मग जुळत आहेत का, मग नो साठी आणि दो साठी काय आहे तर काय येईल ए. मग पहिला स्टांजा जे आहे त्याची राईम स्कीम काय झाली, ए ए बी ए. आता स्टांजा 2 जो आहे त्याची राईम स्कीम जर आपण पाहितली तर काय करायचं आहे, स्टांजा 1 याची राईम स्कीम कंप्लीट झाली. आता इथं काय काय पुस्तकांमध्ये वगैरे काय केलं, इथं बी, पुढच्या स्टांजासाठी सी असं घेतलेलं आहे, शेवटच्याला डी 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 असं केलं. तर असं नाही करायचं आहे. प्रत्येक स्टांजाचे सेपरेटली आपण काय करायचं आहे, ए न सुरुवात करायची. क्वायरला आपण काय करूया, ए लिहूया. क्वायर नियर ए मग जुळतात तर याला पण काय येईल ए.
क्वायर नियर लेक, तर क्वायर नियर आणि लेकचं यमक जुळत नाही आहे, मग वेगळा आहे तर काय लिहूया बी. पण क्वायर नियर आणि एअर यांचे यमक जुळतात म्हणून आपण क्वायर आणि नियरसाठी काय घेतलं ए, मग एअरसाठी काय येईल ए. मग याची सेकंड स्टांजाची राईम स्कीम काय आहे ए ए बी ए. त्यानंतर आहे थर्ड स्टांजा 4 ओळींचा, यामध्ये शेक मिस्टेक यमक जुळतात. तर सुरुवात ए न शेक मिस्टेक यमक जुळलं की तेच अक्षर रिपीट करायचे. स्वीप शेक आणि मिस्टेक यमक जुळत नाही तर याला काय येईल बी. पण शेक मिस्टेक आणि फ्लेक याचं यमक जुळतंय, मग शेक मिस्टेकला काय आहे ए ए, तर फ्लेकला सुद्धा काय ए येईल. मग ए ए पी ए अशी राईम स्कीम इथे तयार होईल. लास्ट पाहूया आता डीप कीप स्लीप स्लीप, म्हणजे डीप कीप ए ए, त्यानंतर स्लीप कीप डीप यमक जुळतंय ए, स्लीप स्लीप यमक जुळतंय ए. मग लास्ट स्टांजाची राईम स्कीम काय आहे ए ए ए ए अशा पद्धतीनं. नाहीतर इथं असं नाही करायचंय बी बी सी ए असं नाही व्हायला पाहिजे, ते मिस्टेक होईल. काय काय पुस्तकांमध्ये तशा पद्धतीचं दिलेलं आहे, पण तुम्ही काय करायचं प्रत्येक स्टांजा एनं सुरुवात करायचं आहे. सगळे स्टांजा जर एकसारखे असतील, एकसारखीच राईम स्कीम असेल पूर्ण पोयममध्ये, तर सगळ्याला काय आलं असतं ए ए बी ए बी ए बी ए. पण शेवटची जी या ठिकाणी राईम स्कीम आहे शेवटच्या स्टांजाची, ती ह्या तिन्हीपेक्षा स्टांजापेक्षा वेगळी आहे, म्हणून आपण स्टांजा वाईज राईम स्कीम लिहायची. पण पूर्ण पोयमची जर एकसारखी राईम स्कीम असेल तर राईम स्कीम ऑफ पोयम ए ए बी ए लिहिलं असतं. पण या ठिकाणी तसं करता येत नाही, कारण एका स्टांजाची राईम स्कीम वेगळी आहे. तर राईम स्कीममध्ये आपण लिहूया. मग त्याच्यामध्ये स्टांजा 1 काय आहे ए ए बी ए, त्यानंतर स्टांजा 2 यामध्ये ए ए बी ए, त्यानंतर स्टांजा 3 ए ए बी ए, त्यानंतर स्टांजा 4 ए ए ए आणि ए. अशा पद्धतीनं राईम स्कीम आपण लिहायची आहे. त्यानंतर आहे फिगर ऑफ स्पीच. तर एनी वन म्हटलंय, कोणती एक फिगर ऑफ स्पीच लिहायची असते. तर पहा इथं हुज वुड्स व साऊंड रिपीट झालेला आहे. तर या ठिकाणी असे अनेक ठिकाणी आहे, तर आपण काय करू शकतो असं रिपीट. जर आता डार्क अँड डीप वेगवेगळे शब्द आहेत पण ड ड साऊंड रिपीट आहे, तर काय अलंकार होईल अलिट्रेशन. आणखी याच्यामध्ये मेटाफर अलंकार आहे, आणखी हायपरबोली अलंकार आहे. तर 2 लिहूया आपण. लास्टला लिहूया आता थीम सेंट्रल आयडिया. थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे एकंदर पोयममध्ये काय आहे ते 2-3 ओळीमध्ये आपल्याला सांगायचं आहे. तर पहा, द थीम ऑफ द पोयम इज पोएट्स एक्सपिरियन्स. तर काय आहे पोएटचा अनुभव आहे. वाईल म्हणजे एखादी गोष्ट करत असताना, पासिंग जात असताना, बाय वुड्स जंगलामधून जात असतानाचा कवीचा अनुभव आहे. ऑन अ स्नोवी इव्हिनिंग त्या दिवशी बर्फ पडत होता, ती सायंकाळ होती. ही वॉन्टेड त्याची इच्छा होती. टू स्टॉप देअर तिथं थांबावं त्याची इच्छा होती. अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ नेचर. बट he had to keep traveling, but he had to keep traveling to reach, इकडे लिहितो आता मी पुढं, reach his destination. काय डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं? टू कीप प्रॉमिसेस.
त्याचे वचनं त्याला पाळायचे होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग, यासाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे. नेम ऑफ द पोएट तर आहे काय, रॉबर्ट फ्रॉस्ट, यासाठी अर्धा मार्क आहे. त्यानंतर राईम स्कीम, यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे, 2 मार्क झाले. फिगर ऑफ स्पीच, यासाठी 1 मार्क आहे, 3 मार्क झाले. सेंट्रल आयडिया, 4 ओळी लिहिल्यानं 2 मार्क्स मिळून जातात. थीम ऑफ द पोएम इज पोएट्स एक्सपिरियन्स, म्हणजे कवीचा अनुभव. वाईल काहीतरी करत असताना, पासिंग जात असताना, बाय वुड्स, वुड्स म्हणजे जंगल, जंगलामधून जात असताना. ऑन अ स्नोवी इव्हिनिंग, त्या दिवशी म्हणजे बर्फ पडत होता त्या सायंकाळी. ही वॉन्टेड टू स्टॉप देअर, कवीला वाटत होता आपण तिथं थांबावा. अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ द नेचर, आणि निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं किंवा एन्जॉय करावा. बट ही हॅड टू कीप ट्रॅव्हलिंग, परंतु त्याला थांबून जमणार नव्हतं. टू रीच हिज डेस्टिनेशन, त्याला ट्रॅव्हल करून त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं, म्हणजे त्याचा जो थांबा आहे तिथपर्यंत पोहोचायचं होतं. टू कीप प्रॉमिसेस, कारण त्याला त्याची वचनं पूर्ण करायचे होते. अशा पद्धतीनं जर राईम स्कीम लिहिलं तर 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करायचा असतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस असतात, ज्याला आपण अनसीन पॅसेजेस म्हणतो, ते कसे सॉल्व करायचे हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं पोएमचे तुम्ही 10 पैकी 10 मार्क्स इझिली घेऊ शकताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.